नागपूरमधल्या 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली संचारबंदी आता हटवण्यात आली आहे। 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या ठिकाणची संचारबंदी हटवली, तर गणेशपेठ, तहसील, कोतवाली आणि यशोधरा नगर या ठिकाणची संचारबंदी सध्या कायम आहे। संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे, तर रात्री 10च्या नंतर काही भागांमधली संचारबंदी ही कायम असणार आहे। संचारबंदीच्या भागामध्ये बाजारपेठा, सर्व सरकारी खासगी आस्थापनं ही पूर्णपणे बंद असतील। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी इथला आढावा घेतलाय, आपण बघूयात। नागपूरमध्ये संचारबंदीचा आज 7वा दिवस आहे। नवीन आदेशानुसार 5 पोलीस स्टेशन हद्दीमधली संचारबंदी ही पूर्णतः हटवण्यात आलेली आहे, तर 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेशपेठ, तहसील, कोतवाली आणि यशोधानगर या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या मी शिवाजी पुतळा चौकात आहे। याच गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोमवारला हिंसाचाराला सुरुवात झालेली होती आणि आज जर आपण बघितलं तर सकाळचं हे चित्र आहे। साधारण सकाळच्या वेळेला देखील पूर्णतः इथे संचारबंदीचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि जे 4 पोलीस स्टेशन हद्द आहे या 4ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे संवेदनशील भाग आहे तिथे चोख पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का तुम्ही बघितलं समोर हा गांधी गेट आहे, महाल परिसराचा आतमधलं जर मार्केट बघितलं तर मार्केट देखील पूर्णतः बंद आहे आणि इतवारा मार्केट असेल, गांधीबाग मार्केट असेल, हा संपूर्ण परिसरातलं जे मोठ्या बाजारपेठा आहे या देखील पूर्णतः बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। सकाळच्या वेळेला काही नागरिक मॉर्निंग वॉकला निघालेले आहे, मात्र कडकडीचं बाजारपेठा बंद असल्यामुळे कोणतीही रहदळ आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत नाही। विशेष करून ज्या भागामध्ये संचारबंदी आहे तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष करून या 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जिथे संचारबंदी आहे तिथे काही वेळेसाठी शिथिलता देण्यात आलेली आहे। सायंकाळी 7 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या भागामध्ये संचारबंदीमध्ये शिथिलता असणार आहे। त्यामुळे निश्चितच आज संचारबंदीचा 7वा दिवस आहे। नागपूरमध्ये हळूहळू जे वातावरण ते शांत होताना दिसत आहे। संचारबंदीच्या व्यतिरिक्त जो नागपूर आहे तो पूर्णतः शांत आहे। तिथे दैनंदिन दिनचर्या लोकांची नियमितप्रमाणे आहे, मात्र जिथे संचारबंदी आहे तिथे बाजारपेठा बंद आहे, सर्व खाजगी आणि सरकारी आस्थापनं बंद आहे। त्यामुळे या भागामध्ये तणावपूर्वक शांतता आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।